अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामविलास प्रकाशनची पुस्तके वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य शहीददादा लिखित साधना जिज्ञासा हे पुस्तक वाचत आहोत. यात प्रत्येक साधकाला जे जे काय प्रश्न पडलेले असतात त्याची उत्तरं याच्यात दिलेली आहेत. प्रश्न: गंगावतरणाच्या कथेत काही रहस्य आहे का? गंगा ही भगवान शिवांच्या जटेवर विराजमान असली तरी स्वर्गातून तिचे अवतरण यासाठीच झाले आहे की या कलियुगातल्या जीवांचा पापनाश व्हावा. गंगेचे हे जे प्रतीक आहे ते सद्गुरू तत्वाचेच कार्यरूपक आहे. भगवान शिव हे आदिनाथ सद्गुरू आहेत आणि सगळी गुरुपरंपरा शेवटी त्यांनाच जाऊन मिळते. तरी भगवंतांच्या चरणांपासून निघालेली त्यांची कृपा शक्तिरूपी गंगा हीच ते शिवरूप सद्गुरू तत्व धारण करते आणि तेथूनच मग ती लोकांच्या पापक्षालनासाठी प्रवाहित होते. भगवान शिवांनी त्या मूळ कृपाशक्तीचा ओघ लीलया धारण केलेला असतो व त्यासाठी ते सद्गुरूच केवळ समर्थ असतात. तरी भगवंतांच्या चरणांपासून ती शक्ती भगवान शिवांपाशी येते. ती त्यांच्या जटेत जाऊन नंतर त्यांच्या हृदयात प्रगटते आणि त्यांच्या हृदयापासून निघून ती सर्व प्राणीमात्रांचे कल्याण करते. हेच सद्गुरू तत्वाचे रहस्य आहे. दीक्षा होतानाही ती अशाच पद्धतीने होत असते. परंपरेची शक्ती तीव्र ओघाने मस्तकमार्गे सद्गुरूंच्या हृदयामध्ये येते आणि ते स्वतः तिचा ओघ सांभाळून तिला त्या जीवाला सहन होईल एवढ्याच मात्रेत जीवाकडे वळवितात. ही शक्तिपाताची एक निगूढ पद्धत आहे आणि तीच गंगावतरणाच्या रूपकात्मक कथेतून सांगितलेली आहे. प्रश्न: ब्रह्मर्षी, राजर्षी आणि देवर्षी यांच्यात काय फरक आहे? या तिन्हींचे एक एक उदाहरणे कृपया द्यावी. उत्तर: ब्रह्मर्षी, देवर्षी, राजर्षी ही बिरुदे आपल्याला पुष्कळशा पुराण कथांमध्ये तसेच इतिहास कथांमध्ये म्हणजे रामायण महाभारतात वाचायला मिळतात. या एक प्रकारच्या सन्मानदर्शक पदव्याच आहेत. पण आजकाल अशा या एक प्रकारच्या सन्मानदर्शक पदव्याच आहेत. पण आजकाल अशा विद्यापीठांच्या पदव्या मिळतात तशा प्रकारच्या या नाहीत. ज्याला त्याला अशी पदवी स्वतःच्या तपानेच अर्जित करावी लागत असते. ऋषी याचा अर्थ असा की ज्याच्या हृदयात वेदांच्या ऋचांचा दिव्य अर्थप्रकाश झालेला आहे, आतूनच वेद प्रकाशलेले आहेत असे ज्ञानी लोक. हेच जरा वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर ज्यांना वेदांच्या सूक्ष्म अर्थाचे अनुभवयुक्त आकलन झालेले असते असे जे महात्मे यांना ऋषी म्हणतात. या ऋषीमधलेही जे ब्रह्मवेत्ते असतात, ब्रह्मविद असतात, जे ब्रह्माचे निरूपण करतात व इतरांनाही ब्रह्माचा अनुभव देऊ शकणारे असतात, त्यांनाच यापैकी एक बिरुद पूर्वकाळी मिळत असे. शिवाय तेही त्या क्षेत्रात जाणकारांनी द्यावे लागत असते. पूर्वी अनेक राजे हे असे ब्रह्मवेत्ते म्हणून विख्यात होते. उपनिषदांमध्ये जानश्रुती, जनक, अश्वपती अशा अनेक राजांची नावे येतात. ते सगळे ब्रह्मवेत्ते होते, ब्रह्मविद होते. अशा जाणत्या ऋषीमंडळींना ते राजपरंपरेतून आल्यामुळे राजर्षी म्हणत असत. उदाहरणार्थ राजा जनक हे राजर्षी होते. विश्वामित्र देखील राजश्री होते. या ऋषींपैकी जे मुळामध्ये ब्राह्मण होते, ज्यांची वृत्ती जन्माने कर्माने ब्राह्मणांची होती, तप करून तपाचे आचरण करून जे श्रेष्ठ ब्रह्मवेत्ते झाले होते त्यांना ब्रह्मर्षी असे म्हटले जात असे. वशिष्ठ महामुनी हे असे ब्रह्मर्षी होते. जे ऋषी
श्री भगवंतांच्या विशेष सृष्टीतले होते, जे देवता सृष्टीतले असूनही तपाने ब्रह्मवेत्ता पदाला प्राप्त झालेले होते, त्यांना देवर्षी म्हटले जात असते. ब्रह्मदेवांचे मानसपुत्र असलेले भगवान नारद हे असे देवर्षी होते. तंत्रांनी ज्या दशमहाविद्या 10 महाविद्या सांगितल्या आहेत, त्या 10ही विद्यांच्या मंत्रदेवता ज्यांच्या हृदयात प्रकट होतील त्यांनाही देवर्षी म्हणतात. करणी, तोडगे, भानामती आदी प्रकार करणाऱ्यांना हल्ली आपल्याकडे देवर्षी म्हणतात. हाही शब्द देवर्षी मधूनच निघालेला आहे. पण खऱ्या अर्थाने देवऋषी काही देवर्षी नव्हे, तसे म्हणण्याची एक पद्धत पडलेली आहे, एवढेच. एखादा महात्मा शक्तिपात दीक्षेनंतर साधना करून ब्रह्मस्वरूप झाला आणि त्याला परंपरेने शक्तिपाताचे संपूर्ण सर्व प्रकारचे अधिकार देखील प्राप्त झाले, तर त्यालाही देवर्षी असे म्हणतात. वायुपुराणात एक विशेष व्याख्या या संबंधात आलेली आहे. त्यानुसार जे महात्मे गर्भात दीक्षा देऊ शकतात त्यांना देवर्षी असे म्हणतात. कारण गर्भामध्ये दीक्षा देण्याचे कार्य हे अत्यंत अवघड असते. शक्तीची मात्रा थोडी जरी कमी जास्त झाली तरी गर्भपातच होतो. ती जर अधिक तीव्र झाली तर आईचा आणि मुलाचा एकदमच मोक्ष होतो. दीक्षा होते त्याच वेळी दोघांचेही देह पडतात. म्हणून गर्भामध्ये शक्तिपात दीक्षा देणे म्हणजे काही चेष्टा नव्हे. एखाद्या महात्म्याला आपल्या शक्तीचे संपूर्ण नियंत्रण आल्याशिवाय असा शास्त्रोक्त शक्तिपात करताच येत नाही. देवर्षी नारदांनी असा शक्तिपात केला होता. प्रल्हाद त्यांच्या मातेच्या कयादूच्या पोटात असताना नारदांनी प्रल्हादाला दीक्षा दिली होती. अशी गर्भाला दीक्षा देण्यास जे सक्षम असतात त्यांना देवर्षी असे म्हणतात. अशा उदाहरणांसाठी आपण फार दूर कशाला जावे, अशी उदाहरणे प्रत्यक्ष परमपूज्य श्री मामांच्या चरित्रामध्ये घडलेली आहेत. प्रश्न: बऱ्याच बंधू भगिनींनी दीक्षेसाठी नावे दिलेली आहेत. त्या संबंधात मी आपल्या व्यवस्थापकांकडे विचारणा केली, परंतु सध्या शुक्राचा अस्त असल्यामुळे 28 फेब्रुवारीपर्यंत कोणालाही दीक्षा होण्याचा योग नाही, असे त्यांनी सांगितले. उत्तर: हे योग्यच आहे, पण यात मला काही जणांचे दीक्षेविषयी गैरसमजही झालेले दिसतात. शिबिरांच्या वेळी जिज्ञासूंची यादी दिली किंवा त्या यादीत नाव दिले की दीक्षा होतेच असे नाही. त्यासाठी संप्रदाययुक्त, शास्त्रशुद्ध अशी विशिष्ट निवड पद्धत असते. दीक्षा होण्यासाठी प्रथम त्या जीवाची कर्मसाम्य दशा घ्यावी लागते. मग ती दशा आल्यावर परंपरेची दीक्षेसाठी आज्ञा व्हावी लागते. अशी आज्ञा जर झाली तरच त्यानुसार दीक्षा होते. दीक्षा देणे हे काही आमच्या इच्छेचे होत नसते. सद्गुरूंच्या संप्रदायाच्या इच्छेनेच दीक्षा होते. आजकाल मात्र इतरत्र अशी प्रथा निघाली आहे की शक्तिपाताच्या नावाखाली सामुदायिक दीक्षा दिल्या जातात. वाटेल तेव्हा दीक्षात होतात. पण हे सर्व शास्त्रांना सोडून काही मंडळींनी स्वार्थापोटी चालविलेले अनिष्ट मार्ग आहेत. आपल्या संप्रदायात अशा शास्त्रविरुद्ध रूढी आणि पद्धती मुळीच नाहीत. म्हणून जेव्हा कोणाला दीक्षेची इच्छा होते तेव्हा त्याला सद्गुरू आज्ञेने एक फॉर्म दिला जातो. तो फॉर्म त्याने भरून दिल्यानंतर परंपरेची जर आज्ञा असेल तरच आधी नामदीक्षा होते. ते नाम घेता घेता विशिष्ट कर्मसाम्य दशा येते. ती केव्हा येईल ते निश्चितपणे सांगता येत नसते. कदाचित 2च दिवसात येईल किंवा एखाद्या वेळी 15-20 वर्षांनी पण येऊ शकते. त्याला विशिष्ट अशी काही कालमर्यादा नसते. पण ती वेळ जेव्हा येईल तेव्हा परंपरेच्या इच्छेने, आज्ञेनेच पुढची शक्तिपात दीक्षा होते. त्यामुळे ज्यांना दीक्षा मिळावी अशी घाई आहे त्यांच्याशी आम्हाला काहीच कर्तव्य नाही. दीक्षा अशी नुसती सांगून मागून होत नसते.
त्या दीक्षेसाठी आज्ञा मिळायला योग्य वेळ यावी लागते. म्हणून हे ध्यानात घेऊन ज्यांना खरोखरच परमार्थ करायचा आहे त्यांनीच केवळ आपली नावे देऊन ठेवावी. त्यापैकी ज्यांना आज्ञा होईल त्यांनाच फॉर्म पाठवले जातील. पुढचेही सगळे परंपरेच्या आज्ञेनुसारच होईल. हे सगळ्यांनी पक्के गृहीत धरूनच चालावे. नाहीतर नामदीक्षा झाल्याबरोबरच पुढची दीक्षा कधी अशी बहुतेकांची भुणभुण सुरू होईल. दीक्षेचे सामर्थ्य हे व्यक्तीचे नसून ते परंपरेचे असते. हे पक्के लक्षात ठेवावे. दीक्षा द्यायला परंपरा समर्थ असते. आम्ही केवळ माध्यम मात्र आहोत. परमपूज्य श्री मामा याकरता एक मार्मिक उदाहरण देत असतात. ते मी परत सांगतो. आमचे काम पोस्टमन सारखे असते. परंपरेचे आज्ञारूपी टपाल तुमच्या नावाने आले तरच आम्ही ते तुमच्यापर्यंत आणून देणार ना. तेही पोस्ट न घेता. पण तुमच्या नावाने टपालच मिळाले नसेल तर आम्ही काही स्वतः तुम्हाला पत्र लिहून देऊ शकणार नाही, हेही लक्षात ठेवावे. आम्हाला परमपूज्य श्री मामांनी, श्री गुरु महाराजांनी जी शास्त्रसिद्ध पद्धत घालून दिलेली आहे तीच पूर्णपणे जतन करायची आहे. म्हणून दीक्षा देणे आम्ही ठरवत नाही. पण त्यांना जर आपली करुणा आली तर मात्र आपणास त्यांच्या आज्ञाकृपेने केव्हाही दीक्षा होऊ शकते. जो विचारायला येईल त्याला दीक्षा दिलीच पाहिजे या सगळ्या जगाचा उद्धार करण्याचा मक्ता आमच्याकडेच दिलेला आहे असे जे मनापासून श्रद्धेने मानतात ते महात्मे खरोखरच धन्य आहे. त्यांचे शास्त्रज्ञान आणि कार्यविषयक कल्पना त्यांच्यापाशीच असू दे. आम्हाला त्यांच्याशी काही कर्तव्य नाही, कारण शास्त्रांनी असे काही सांगितलेले नाही. जगाच्या उद्धाराला एकच महात्मा कधीच येत नसते. त्या सद्गुरू तत्वाची वेगवेगळी रूपे कार्यासाठी येत असतात. ज्याचे ज्याच्याकडे काम असते त्याच्याकडे त्याचा स्वीकार होतो. परमपूज्य श्री मामा या संबंधात नेहमी एक उदाहरण द्यायचे की ज्या गायीचे बछर असे ते त्या गायीकडेच येते. तसाच हा ऋणानुबंधाचा भाग असतो. ज्या शिष्याचे ज्यांच्यापाशी पूर्व ऋणानुबंध दृढ असतील त्यांच्यापाशी त्याचा दीक्षा योग येतो. जे खरे सद्गुरू असतात, ज्यांच्यापाशी विशुद्ध परंपरा असते, त्यांचे हे कामच असते की एखाद्या शरण आलेल्या व्यक्तीचा जर त्यांच्याशी ऋणानुबंध नसेल तर त्यांनी त्याला सांगायला पाहिजे की तुझा माझा योग नाही, पण आजकाल जो आला तो माझाच. सगळ्या जगाला मीच दीक्षा देईन, आता उरलो उपकारापुरता असे म्हणणारे जे अनेक अर्ध्याकुंडाचे महाराज असतात त्यांच्याशी आपल्याला काहीच कर्तव्य नाही. परमपूज्य श्री मामांचे किंवा श्री गुरु महाराजांचे चरित्र जर वाचले तर त्यात त्यांनी बऱ्याच शरणागत साधकांना तुझ्या माझ्याकडे योग नाही असे म्हणून दुसरीकडे पाठवलेले दिसे. तशीच खरी पद्धत असते. गुरु शिष्य संबंध हा जन्मोजन्मीचा ऋणानुबंध असतो. गुरूंनी जर आपला स्वीकार केला तर आपण गुरुपुत्र होतो किंवा गुरुकन्या होतो आणि ते मातृपितृव्रत होतात. असा परस्पर संबंध स्थापन होऊन त्यातून तो शिष्य तो जीव भगवत स्वरूप होईपर्यंत गुरूंना सुटका येत नसते. एखाद्याचा शिष्य म्हणून स्वीकार केल्यानंतर